पुस्तक प्रदर्शनातून बाहेर पडल्यावर शरद फार वेळ तिथेच उभा राहिला. लोक येत जात होते, गाड्यांचे हॉर्न वाजत होते. शहर पुन्हा चालू झालं होतं. पण त्याच्यासाठी काहीतरी थांबलं होतं. नाही, थांबलं नव्हतं, पुन्हा सुरू झालं होतं. तो घरी परतला, पण झोप लागली नाही. खिडकी उघडी होती. बाहेरचा वारा पडद्याला हलवत होता. त्याला वाटलं, हा वारा कदाचित सावीच्या आयुष्यातून येत असेल. हास्यास्पद वाटलं, पण प्रेमात विचार कधी तर्कशुद्ध नसतात. त्या रात्री शरदने डायरीत बरंच काही लिहिलं. पहिल्यांदाच त्याने स्वतःशी प्रामाणिकपणे कबूल केलं, मी तुझ्यावर अजूनही प्रेम करतो, पण आता ते मिळवण्यासाठी नाही, ते जपण्यासाठी. दुसऱ्या दिवशी सावीचंही मन अस्वस्थ होतं. बाळ झोपलेलं होतं. घर शांत होतं. नवरा ऑफिसला गेला होता. ती स्वयंपाकघरात उभी होती, पण हात चालत नव्हते. कालची भेट पुन्हा पुन्हा डोळ्यासमोर येत होती. शरदचा आवाज, त्याची शांत नजर आणि त्याचं न बोलणं. तिला आठवलं, एकेकाळी तोच माणूस तिला सतत बोलायला लावायचा, आणि आज तोच माणूस सगळं मनात ठेवत होता. सावीला अपराधी वाटत होतं. आपण त्याच्याशी पुन्हा बोलायला हवं होतं का? पण लगेच दुसरा विचार आला, आता उशीर झाला आहे. काही नाती वेळेवर व्यक्त झाली नाहीत तर ती आयुष्यभर मनातच राहतात. दिवस सरकत होते. शरद आणि सावी दोघंही आपापल्या आयुष्यात परत गेले होते, पण आतून दोघंही बदलले होते. शरद आता लोकांपासून थोडा दूर राहू लागला. तो जास्त ऐकू लागला, कमी बोलू लागला. कधी कधी मित्र विचारायचे, अजून लग्नाचा विचार नाही का? तो हसायचा, काही उत्तरं समाजाला देण्यासाठी नसतात. सावीच्या आयुष्यात जबाबदाऱ्या वाढत होत्या. आई म्हणून, सून म्हणून, पत्नी म्हणून ती सगळं नीट निभावत होती, पण स्वतःसाठी वेळ कुठेच नव्हता. रात्री सगळे झोपल्यावर ती कधी कधी गॅलरीत उभी राहायची, आकाशाकडे पाहायची आणि स्वतःलाच विचारायची, जर त्या दिवशी मी थांबले असते तर. पण लगेचच ती स्वतःलाच थांबवायची, कारण आयुष्य जर-वर चालत नाही. महिने गेले. एक दिवस शरदला एक अनोळखी नंबरवरून मेसेज आला, शरद, मी सावी बोलते. तो मेसेज पाहून त्याचा श्वास थांबला. हात थरथरायला लागले. बराच वेळ त्याने रिप्लाय केला नाही. शेवटी त्याने लिहिलं, हो बोल. सावीने लगेच कॉल केला नाही. तिने एकच मेसेज पाठवला, फक्त भेटायचं आहे, काही बोलायचं नाही. शरदला कळलं, काही भेटी बोलण्यासाठी नसतात, त्या फक्त मन हलकं करण्यासाठी असतात. ते ठरवलेल्या दिवशी एका जुन्या बागेत भेटले. तीच बाग जिथे कधी ऑफिसनंतर ते फिरायला जायचे. झाडं मोठी झाली होती, बाग जुने झाले होते, फक्त आठवणी तशाच होत्या. ते समोरासमोर बसले. पहिल्यांदा दोघांनीही काहीच बोललं नाही. नंतर सावी म्हणाली, आपण दोघं चुकीचे नव्हतो ना? शरद हळूच हसला, नाही, आपण फक्त वेळेवर बोललो नाही. सावीच्या डोळ्यात पाणी आलं. मला वाटलं मी तुला खूप त्रास दिला. नाही, शरद म्हणाला, तू मला आयुष्य समजायला शिकवलंस. तो क्षण फार शांत होता. कोणीही काही मागितलं नाही, कोणीही काही वचन दिलं नाही. ते उठले. निघताना सावी म्हणाली, आपण पुन्हा कधी भेटणार नाही, बरोबर? शरदने मान हलवली, हो, पण आपण विसरणारही नाही. ती निघून गेली. शरद तिथेच उभा राहिला. पहिल्यांदाच त्याला दुःख नव्हतं, फक्त शांत स्वीकार होता. कारण काही प्रेमकथा पूर्ण होत नाहीत, त्या आपल्याला पूर्ण करतात.